नमस्कार. अपयश हे शेवट नाही तर ती यशाची सुरुवात आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपयश यशाचा क्रॅश कोर्स. आपण कधी विचार केला का आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याचा खरा जबाबदार कोण? यश आलं की आपण बोलतो मी केलं, पण अपयश आलं की परिस्थिती खराब होती, लोकांनी साथ नाही दिली, अशी सबब सांगतो. आपण अपयशाला का घाबरतो? एकदा फेल झालो की आपण संपलो का? की अपयशच आपल्याला मोठं बनवतं? अपयश टाळायचं की त्यातून शिकायचं? यशाचे धनी अनेक असतात, पण अपयश नेहमी पोरकं असतं. यश सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते आणि त्याला प्रयत्नांची जोड असावी लागते. यशस्वी दिसत असलेल्यांनाही कधीतरी अपयशाबरोबर सामना केलेला असतो हे आपण विसरतो. यामध्ये एक भाग सांगता येईल आपल्याला की अपयशाबद्दल समाजाचा दृष्टिकोन. आपली संस्कृती नेहमीच यशाला गौरवते. अपयश म्हणजे कमीपणा, लाज असा समज, पण हा दृष्टिकोन चुकीचा आहे. तज्ञ सांगतात अपयश म्हणजे अडथळा नाही तर ती नवीन शिकण्याची एक संधी असते. दुसरा भाग सांगता येईल की फेल झाला मगच तुम्ही जिंकणार. अपयश म्हणजे यशाचा पुरावा असतो. काही लोक अपयशाला घाबरत नाहीत कारण त्यांच्याकडे प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य असतं. याचा अर्थ अपयश म्हणजे तुम्ही प्रयत्न केला याचा पुरावा. जो अपयशी होतो तोच नवीन गोष्टी करतो हे वास्तव आहे. तिसरा भाग सांगता येईल की अपयशाकडून काही शिकता येतं. प्रत्येक चूक ही एक नवीन शिकवण असते. चर्चा केल्यानं सुधारणा होते. टीममध्ये ओपन कल्चर तयार होतं. जर तुम्ही लीडर असाल तर लोकांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या, कारण चुकलो तरी चालेल असा विश्वास द्या. चौथा भाग सांगता येईल की स्मार्ट रिस्क घेण्याची ताकद. काही लोक जास्त वेळा अपयशी होतात पण तरीही ते यशस्वी का? कारण ते स्मार्ट रिस्क घेतात. ते मर्यादा पलीकडे जाण्याची तयारी ठेवतात. मोठं यश, मोठे प्रयत्न अधिक अनेक अपयश हे एका रात्रीत मिळत नाही. ते मिळतं संयम, मेहनत आणि सातत्यातून. आज जे लोक यशस्वी दिसतात त्यांनीही कधी अपयशाचा सामना केलेला असतो. भाग 5 आहे की दृष्टिकोन बदलण्याची गरज. अपयशाला घाबरू नका, त्याकडे फीडबॅक म्हणून पहा. लक्षात ठेवा, अपयश बरोबर शेवट नाही, अपयश बरोबर पुढच्या यशाची तयारी. जीवनात यश अपयश येत राहणार, पण फरक एवढाच आहे की काही लोक परिस्थितीला दोष देतात आणि काही लोक परिस्थिती बदलतात. यश अपयश हा खेळ आहे, पण त्या खेळाचा खरा खेळाडू तुम्ही आहात. यशस्वी लोक कधीच अपयश टाळत नाहीत. ते त्यातून शिकतात, उभे राहतात आणि पुढे जातात. म्हणून आजपासून अपयशाला शत्रू नाही तर शिक्षक माना आणि यशाचा मार्ग सुकर करा. धन्यवाद.